नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. लवकरच दिवाळीचा सण येत आहे आणि त्यामधील पहिला दिवस असतो तो म्हणजे वसुबारसचा. वसुबारसच्या दिवशी गायीची आणि वासराची पूजा केली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये गाय ही अतिशय पवित्र मानली जाते. तिला उच्च असे स्थान आहे. गायीमध्ये 33 कोटी देवीदेवतांचे स्थान असते. त्यामुळेच इतर देवीदेवतांप्रमाणे सुद्धा गायीची पूजा केली जाते. कुठल्याही शुभकार्याच्या वेळी सर्वप्रथम गायीसाठी कोग्रास काढला जातो. आपल्या आईनंतर जर आपली दुसरी कोणी माता असेल तर ती आहे गोमाता. अखंड मातृत्व म्हणजे गाय. असं म्हणतात की जिथे असते गाय तिथे असतात विठ्ठलाचे पाय. गायीचे दूध, दही, ताक, शेण, गोमूत्र सर्व काही गुणकारी असते. गाय ही निसर्गाची देणगीच आहे. अशा या कामधेनूचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यामुळेच अशा या कामधेनूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या देवपूजेमध्ये सुद्धा गायमातेच्या मूर्तीचा समावेश नक्की करावा. जर तुम्ही घरामध्ये गाय पाळू शकत असाल तर ते खूपच चांगलं आहे. पण जर तसे आपल्याला शक्य नसेल तर आपण वर्षभर आपल्या देवघरामध्ये गायीच्या मूर्तीची तिच्या वासरासह पूजा करू शकतो. गाय ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते. त्यामुळे गायीचे पूजन करणाऱ्या व्यक्तीला कधीही कशाचीही कमी पडत नाही. जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गाय आणि वासराच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर लवकरच आता वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीचा सण साजरा केला जाईल. तर त्या दिवशी तुम्ही गाय मातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. गाय वासराची मूर्ती घेताना तुम्ही ती पंचधातू, पितळ किंवा चांदीची घेऊ शकता. आणि मूर्तीमध्ये गाईचे वासरूही असणे आवश्यक आहे आणि वासरू हे गाईचे दूध पित असेल अशा पद्धतीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. गाय मातेची ही मूर्ती तुम्ही वसुबारसच्या आधी आणू शकता किंवा वसुबारसच्या दिवशी आणून तिची त्या दिवशी स्थापना करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की गाय मातेची मूर्ती आणल्यानंतर तिची स्थापना आपल्याला देवघरामध्ये कशी करायची आहे. ही माझ्या देवघरामधील गायमातेची मूर्ती आहे. तर ती मी भगवान बाळकृष्णांबरोबर ठेवलेली आहे. कारण बाळकृष्णांना गाय ही अत्यंत प्रिय होती. तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्याजवळही ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जिथे व्यवस्थित जागा असेल अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही गायमातेची ही मूर्ती ठेवू शकता. यासाठी आपल्याला कोणतीही वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नसते. साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करून आपल्याला देवघरामध्ये गायमातेची मूर्ती स्थापन करता येते. तर चला आता बघूया की स्थापना कशी केली जाते. तर सर्वप्रथम आपल्याला देवघरामधील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपण अग्नीच्या साक्षीने ही स्थापना, ही पूजा करणार आहोत. त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ तामण घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचं आसन ठेवू शकता आणि त्यावर आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला मूर्तीवर सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करणं शक्य असेल तर निश्चित 16 वेळा पठण करावं. आपलं पठण होईपर्यंत सतत गायमातेवर अभिषेक चालू राहावा. यासाठी आपण जसं रुद्राभिषेक करताना गळकीचा वापर करतो तसाच तुम्ही गायमातेच्या पूजेमध्ये सुद्धा गळकीचा वापर करू शकता. तर तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करेपर्यंत गायमातेवर पाण्याचा अभिषेक किंवा पंचामृताचा अभिषेक होत राहील. तर सर्वप्रथम आपल्याला गायमातेच्या या मूर्तीवर 4 पायांवर पाणी घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायमातेवर पाणी अर्पण करायचं आहे. नंतर तुम्ही पंचामृत किंवा कच्च्या दुधाचाही अभिषेक करू शकता आणि त्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक करून आपल्याला मूर्ती स्वच्छ करून नंतर ती देवघरामध्ये स्थापित करायची आहे. जर तुम्ही एकदा श्रीसुक्ताचं पठण करणार असाल तर तुम्हाला फलश्रुतीसह श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. आणि जर तुम्ही 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करणार असाल तर श्रीसुक्तामधील 16 वेळा पहिल्यांदा आपल्याला 16व्या श्लोकापर्यंत पठण करून घ्यायचं आहे आणि 16व्या वेळेला आपल्याला फलश्रुतीही म्हणायची आहे. तर अशा पद्धतीने तुमचे पठण होत असताना तुम्ही गायमातेच्या मूर्तीवर पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करू शकता. जर तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून द्या आणि तुम्ही एका बाजूला गायमातेवर अभिषेक करू शकता. आणि जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जय गोमाता, जय गोमाता असा मंत्राचा जप करत तुम्ही गायमातेवर अभिषेक करू शकता. गायमातेचा अभिषेक झाल्यानंतर हे जे काही तीर्थ बनलेलं असतं ते तुम्ही घरामध्ये सर्वजण थोडं थोडं प्राशन करावं आणि त्यानंतर राहिलेलं तीर्थ तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता.
आपला अभिषेक पूर्ण झाला की त्यानंतर गायमातेची मूर्ती ही अगदी व्यवस्थित स्वच्छ कोरडी करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला त्याची देवघरामध्ये स्थापना करायची आहे. माझ्या देवघरामध्ये मी बाळकृष्णाबरोबर गायमातेची स्थापना केलेली आहे. तर आपण देवघरामध्ये गायमातेची मूर्ती ठेवल्यानंतर मातेला पहिल्यांदा आपण हळद कुंकू अक्षता अर्पण करणार आहोत. वासरालाही आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला गायमातेला आणि वासराला दोघांनाही आपल्याला फुलंही अर्पण करायचे आहेत. त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यावा आणि आपल्याला गुळाचा नैवेद्य गायमातेला अर्पण करायचा आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने वसुबारसच्या दिवशी गायवासरूच्या मूर्तीची स्थापना तुमच्या देवघरामध्ये नक्की करा. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, सौभाग्य प्राप्तीसाठी आणि ज्यांना कोणालाही संतान प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत त्यांनी तर गायवासराच्या मूर्तीची विशेष पूजा आपल्या देवघरामध्ये नक्की करावी. घरामध्ये गायमातेची मूर्ती ठेवल्यामुळे आईवडील आणि संतान यांचे संबंधही चांगले राहतात. शिवाय सकाळी उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गाईच्या चेहऱ्याचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांनी आपला दिवस चांगला जातो, शुभ जातो. शिवाय गायमातेच्या या मूर्तीच्या पोटावरून 3 वेळा हात फिरवून तुम्ही तुमची इच्छा मागू शकता. सलग 41 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपली जी कोणती इच्छा असेल ती मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. गाय ही अतिशय सात्विक, शुद्ध आणि वात्सल्य मूर्ती आहे. त्यामुळे अशा या पवित्र गायीची स्थापना तुम्ही वसुबारसच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये नक्की करा. असं तर देवघर आपण ईशान्य कोपऱ्यामध्येच करतो, तर त्यामुळे आपण गायवासराच्या या मूर्तीची स्थापनासुद्धा ईशान्य कोपऱ्यामध्येच करायची आहे. देवघरामध्ये मूर्ती स्थापन केल्यानंतर रोजच्या रोज आपल्याला गायवासराच्या मूर्तीची हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे आणि मनोभावे तिला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये सुखशांती, समृद्धी नांदावी, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक प्रगती व्हावी, आपले आरोग्य चांगले राहावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की या वसुबारसच्या दिवशी तुम्ही गायवासराची अशी मूर्ती घेऊन या आणि तिची देवघरामध्ये स्थापना नक्की करा. तुम्ही बघितलं की आपल्याला यासाठी कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करून आपल्याला ही मूर्ती देवघरामध्ये स्थापन करता येते. गायीमध्ये 33 कोटी देवीदेवतांचे स्थान असते. त्यामुळे आपण जर गायीची पूजा केली, सेवा केली तर आपल्याला त्या सर्व देवीदेवतांचे आशीर्वाद लाभतात. यासाठी यंदा वसुबारसच्या दिवशी तुम्ही गायवासराच्या या मूर्तीची स्थापना आपल्या देवघरामध्ये नक्की करा आणि तिची रोजच्या रोज सेवा करा. जर तुम्हाला मूर्ती आणणं शक्य नसेल, तुमच्या जवळ आसपास कुठे गाय असेल किंवा गोशाळा असेल तर तिथे जाऊन तरी गायीचे तुम्ही दर्शन घ्या. किमान गुरुवारी किंवा वसुबारससारख्या दिवशी किंवा इतर वेळा जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा गायीच्या खाण्यापिण्याची तुम्ही व्यवस्था करा आणि तिला मनोभावे नमस्कार करा. गायीची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये जय गोमाता लिहिण्यास विसरू नका. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.